आज आपल्या ख्रिश्चन कॉलनी परिसरामध्ये जो मान सन्मान दिला, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पाठीशी होते आणि राहो. आणि ख्रिश्चन कॉलनी वासी यांना मी शब्द देतो की आम्ही जरी कौलखेडमध्ये राहतो पण असं 100% ग्वाही देतो की 24 घंटे आम्ही तुमच्या सेवेसाठी, नाली स्वच्छता असो, लाईट बंद असो, बोरिंग बंद असो किंवा कचरा घंटा गाडी. आणि आपली एक समस्या आहे की आपल्या भागात जे नळ येतात ते थोडं लेट येतात. या 2-4 महिन्यापासून त्यांचा टायमिंग मागे पुढे होत आहे. तो टायमिंग आपण येणाऱ्या 3 हप्त्यात किंवा 4 हप्त्यात आपल्या सुविधेसाठी सकाळची वेळ घेऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्ही आमचा इथं सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या ख्रिश्चन कॉलनीवासियांकडून खूप आभार मानतो. धन्यवाद. त्यासोबतच आपल्या चर्चची वर्षभराची एक भेट आहे. आपल्या चर्चचं एक सुंदरसं कॅलेंडर आहे आणि आपलं पवित्र शास्त्र बायबल आहे. आपण ते त्यांच्या परिवाराकरता त्यांच्यासाठी आपण भेट देणार आहोत. सिस्टर सुषमा कदम वहिनी यावेळेस पुढे येतील आणि ही भेट त्यांच्या परिवारासाठी आपण आपल्या चर्चेत देणार आहोत. आपण जोरदार करायचं प्रयत्न. सोबतच काही प्रमुख पाहुणे देखील आपल्यामध्ये आहेत जे पहिल्यांदा आपल्या चॉईसमध्ये आलेले आहेत. आणि विशेष करून आपल्या लहानपणापासूनचा सगळ्यांसोबत परिचय जरी असला तरी देखील वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आदरातिथ्य करणारे असावे, अतिथी भव असावे. आणि कारण की देव तुमच्या आणि माझ्यामध्ये अतिथीमध्ये देखील आशीर्वाद देणार आहे. आणि यावेळेस मी विनंती करतो की जे आज या ठिकाणी घेऊन आले आणि सदैव ते आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या कार्यासाठी सदैव तत्पर असतात असे 2 व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज दिसत आहे. आपण त्याचा देखील स्वागत करूया, सत्कार करूया. भरगट काकू आपल्यामध्ये आहेत, ते देखील पुढे येतील. त्याचप्रकारे नाठार काका देखील आहेत, ते देखील यावेळेस पुढे येतील. आपण आपल्या चर्चतर्फे देखील त्यांचा स्वागत आणि समारंभ करूया की त्यांनी देखील आपल्या चर्चला भेट दिली. आणि विशेष करून आपण त्याचं स्वागत करूया आणि विनंती करतो की स्वरूप दादा, बघ दादा यावेळेस पुढे येईल आणि अभय त्याचं आपल्या चर्चतर्फे स्वागत करतील. त्याचप्रकारे आपण भरगट काकूचं देखील स्वागत करणार आहोत. आणि मी विनंती करतो की जाधव आंटी यावेळेस पुढे येतील आणि जाधव आंटीचं स्वागत आपल्या चर्चतर्फे ते करतील. कॅलेंडर देखील आपल्या चर्चची भेट त्यांना द्या. त्याचप्रकारे अभय काकासाठी देखील आपल्या चर्चेची कॅलेंडर भेट वस्तू आहे. सोबतच मी विनंती करतो की आपल्यामध्ये आज अलिशा काका देखील आहे. अलिशा गुरुदादा यावेळेस ते पुढे येतील. आपण त्यांचं देखील स्वागत करूया. प्रकाश सुरदादा यावेळेस त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रकारे जॉन्सन काका देखील आपल्यामध्ये आहेत. त्यावेळेस ते पुढे येतील. हनो बरसरे आहे आपल्यामध्ये. हनो भैया, आपण त्यांचे देखील आपल्या चर्चतर्फे स्वागत करूया. हनो बरसरे की आज हे लोकांनी आपल्या चर्चमध्ये त्या सर्व लोकांची जी उपस्थिती लाभू दिलेली आहे ती पुन्हा एकदा एकच सांगतोय प्रियांतो की
एक जबाबदारी आहे जी देवबापाने यांच्यावर दिलेली आहे आणि तुमचं आणि माझं सहकार्य आणि तुमचा माझा पाठिंबा प्रार्थनाशील हात यांच्यासोबत सदैव असावं हीच आपण प्रार्थना करूया. एक प्रार्थना तुमच्या पुढील वाटचालीसारखी आपण करूया. आपले हात आपण यांच्याकडे करूया आणि एक प्रार्थना आपण करूया की येणारे दिवस यांच्याद्वारे जे कामकाजाचे राहतील ते सदैव आशीर्वादाचं कारण आपल्या करता राहतील. आपण यांच्याकरता प्रार्थना करू. जिवंत देव आम्ही प्रार्थना करतो तुझे उपकार माताने स्तुती करतो परमेश्वर पिता की आज या प्रभागाची जबाबदारी घेऊन म्हणून जे नेतृत्व परमेश्वर पिता ह्या ठिकाणी आता दिलेलं आहे प्रभू येशूच्या नावाने ते आशीर्वादित कर बापा. ज्या कामामध्ये ते हात घालतील ते काम यशस्वी कर. ज्या कामामध्ये परमेश्वर पिता ते परमेश्वर पिता सहभाग घेतील त्या सर्व कामामध्ये परमेश्वर पिता तू त्यांना आशीर्वादित कर. कोणतेही अपयश त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नको परमेश्वर पिता. कोणती निराशा त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नको परमेश्वर पिता. त्यांच्याद्वारे या प्रभागाचं उद्धार या प्रभागाचं भलंच तू करून घे परमेश्वर पिता. या प्रभागाची जी समस्या आहे ते सर्व निवारण करत असताना प्रभू तू त्यांना शक्ती सहायता पुरव आणि येणारे दिवस यांच्याद्वारे या कॉलेजचीच नाही संपूर्ण प्रभागाच्या उन्नतीचं कारण बनू दे ही प्रार्थना करतो. त्यांचा परिवार आशीर्वादित कर. त्यांची लेकरं आशीर्वादित कर परमेश्वर पिता. सर्व गोष्टीची ख्याली खुशाली त्यांच्या ठाई असू दे. आरोग्य त्यांच्या ठाई असू दे परमेश्वर पिता. सर्व गोष्टीची समृद्धी त्यांच्या ठाई असू दे ही आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. पंकज दादा त्यांचा संपूर्ण परिवार आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येक जण अभय काका त्याच प्रकारे परमेश्वर पिता वरकट दादा या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे बाबा. मोहन दादासाठी प्रार्थना आहे की सर्वांना तू अधिक उन्नती दे, अधिक आशीर्वादित कर, अधिक आरोग्य दे बाबा. प्रभू येशूच्या नावाने प्रभू यांच्याद्वारे आशीर्वादित आम्हाला देखील तू कर. सर्व आदर गौरव सन्मान तुला दे. प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन आमेन. धन्यवाद दादा की तुमच्या ह्या उपस्थितीबद्दल मनापूर्वक आभार मानतो.